जगामध्ये जे भागवतम आहे ते खरंच श्रील प्रभुपादजींनी दिले, कारण त्यांनी जर दिलं नसतं तर ते माझ्या हातामध्ये आलं नसतं. आणि त्याच्या या श्रीमद भागवतावरती प्रवचन देणं किंवा श्रीमद भागवताविषयी काही शब्द सांगणं यासाठी खरंच भागवत भक्त हा असावा लागतो. परंतु माझी ती पात्रता नाहीये. तरीही मंदिर समिती आणि विशेष करून लोक प्रभूची सेवा देतात, त्यामुळं सेवा करण्याचं सौभाग्य लाभतं. त्याबद्दल सर्वांचे खूप धन्यवाद. आज आपण श्रीमद भागवतातला स्कंद पहिला अध्याय 3 आणि 9 श्लोक आपण काय करत आहोत, अभ्यासतो आहोत. तर हा जो अध्याय आहे 3 अध्याय, हा अध्याय आहे कृष्ण भगवंत हे कसे अवतार घेतात याविषयी आपण चर्चा करतोय. आणि त्यामध्ये हा 9वा श्लोक आपण वाचूया. तुर्ये धर्म कला सर्गे नर नारायण ऋषी भूत्वा आत्म उपशम उपेतम अकरोत दुष्चरम तपः. तुर्ये धर्म कला सर्गे नर नारायण ऋषि भूत्वा आत्म उपशम उपेतम अकरोत दुष्चरम तपः. तुर्ये धर्म कला सर्गे नर नारायण ऋषि भूत्वा आत्म उपशम उपेतम अकरोत दुष्चरम तपः. तुर्ये धर्म कला सर्गे नर नारायण ऋषि भूत्वा आत्मोपशमुपेतम अकरोत दुष्चरम तपः. तुर्ये धर्म कला सर्गे नर नारायण ऋषि भूत्वा आत्मोपशमुपेतम अकरोत दुष्चरम तपः. तुर्ये धर्म कला सर्गे नर नारायण ऋषि भूत्वा आत्मोपशमुपेतम अकरोत दुष्चरम तपः. तुर्ये धर्म कला सर्गे नर नारायण ऋषि भूत्वा आत्मोपशमुपेतम अकरोत दुष्चरम तपः. तुर्ये धर्म कला सर्गे नर नारायण ऋषि भूत्वा आत्मोपशमुपेतम अकरोत दुष्चरम तपः. हरिपुर वाचायचं कोणाला? तुर्ये धर्म कला सर्गे नर नारायण ऋषि भूत्वा आत्मोपशमुपेतम अकरोत दुष्चरम तपः. हरे कृष्ण. शब्दार्थ श्रील प्रभुपादांद्वारे
तुर्ये तुर्ये चौथ्या चौथ्या धर्मकला धर्मकला धर्मपत्नीच्या गर्भापासून धर्मपत्नीच्या गर्भापासून सर्गे सर्गे उत्पन्न झालेला उत्पन्न झालेला नरनारायणो नरनारायण नारायण नावाने नारायण नावाने ऋषी 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 भूत्वा भूत्वा होऊन होऊन आत्मोपशम आत्मोपशम इंद्रिय निग्रह इंद्रिय निग्रह उपेतम उपेतम मिळविण्यासाठी मिळविण्यासाठी अकरोत अकरोत केली केली दुश्चरम दुष्करम कठीण कठीण तपः तपः तपश्चर्या तपश्चर्या भाषांतर श्रील प्रभुपादांद्वारे चौथ्या अवतारात भगवंत धर्माच्या पत्नीच्या गर्भातून नरनारायण ऋषींच्या रूपात अवतीर्ण झाले. या अवतारात त्यांनी इंद्रियांचा निग्रह करण्यासाठी कठोर तप केले आणि आदर्श दाखवून दिला. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे ऋषभ देवांनी आपल्या पुत्रांना उपदेश केला की केवळ तपश्चर्या किंवा दिव्यत्वाच्या साक्षात्कारासाठी स्वेच्छेने केलेला शरीर निग्रह हेच मनुष्याचे वास्तविक कर्तव्य आहे. भगवंतांनी आपणाला शिकवण्यासाठी आदर्श रूपाने अशी तपस्या केली. भगवंत मंदमती लोकांविषयी फार दयाळू आहेत, म्हणून ते स्वतः येतात आणि आवश्यक संदेश मागे ठेवून जातात. तसेच ते आपले सुपात्र प्रतिनिधी म्हणून पाठवितात. त्यांनी बद्ध जीवांना भगवत धामात बोलवावे हाच त्यांचा हेतू असतो. अगदी अलीकडे सर्वांना माहीत असेल की श्री चैतन्य महाप्रभू देखील या कलियुगातील पतित जीवांवर विशेष कृपा करण्यासाठी अवतीर्ण झाले होते. नारायण अवताराची अद्यापी हिमालयात बद्रिकाश्रमी उपासना होते. श्रील प्रभुपाद की जय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्वितं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च. श्रीरूपं साग्रजातं सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्णा करुणा सिन्धु दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकाकान्त राधाकान्त नमस्ते. तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने. नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. आपण या श्रीमद भागवत या स्कंदामध्ये भगवंतांचे जे अवतार आहेत इन्कार्नेशन त्याविषयी माहिती घेत आहोत. सर्वप्रथम आपण पाहिलं की भगवंत स्वतःला महाविष्णूंच्या रूपामध्ये अवतीर्ण करतात आणि त्यानंतर मग 3 प्रमुख विष्णू, त्यामधले सर्वात महत्त्वाचे म्हणजे कारलक्षाई विष्णू,
त्यानंतर दुसरे गर्भदक्षाय विष्णू, तिसरे शिरोदक्षाय विष्णू. आणि या विष्णू नंतर मग त्याच्या अगोदर पण आहेत, ते आपण पहिल्या अध्यायामध्ये बघितलेलं होतं की भगवंत स्वतःला पहिल्या चतुर्विवाहामध्ये काय करतात, बलरामजी नंतर विस्तारित करतात, वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध. आणि पुन्हा दुसऱ्या चतुर्विवाहामध्ये सुद्धा वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध. आणि नंतर संकर्षण नंतर मग कारदक्षाई, गर्भदक्षाई विष्णू आणि शिरोदक्षाई विष्णूंचा अवतार होतो. त्यानंतर आपले प्रथम जीव ब्रह्माजी प्रकट होतात, ते कोणाच्या नाभी कमलातून, गर्भदक्षाईंच्या नाभी कमलातून. आणि त्यानंतर मग हे पण आपण पाहिलं की ब्रह्मदेव यांचा ज्यावेळेस जन्म होतो त्यावेळेस त्यांना कळत नाही की काय करायला पाहिजे आणि काय नाही, म्हणून त्यांना प्रथम शब्द ऐकू आला तो म्हणजे तप. आणि आजचा जो श्लोक आहे याच्यामध्ये सुद्धा श्रील प्रभुपादजींनी भाषांतरामध्ये छान सांगितलेलं आहे की आपल्याला प्रथमतः तप करायला हवं. आणि नंतर तप हे कशा पद्धतीने नर आणि नारायण करतात त्याची पण आपण माहिती पाहणार आहोत. आता हे भगवंतांचे जे पुरुष अवतार आहेत ते तर आपण पाहिलेच. आणि अर्जुनांना सुद्धा काय केलं होतं, रणांगणामध्ये भगवंतांनी त्यांचं रूप दाखवलेलं होतं. आणि या रूपानंतर आपण पाहतो की दुसरा जो भगवंतांचा अवतार आहे तो कोणता, वराह अवतार. की ज्या वराह अवतारामध्ये भगवंतांनी काय केलं होतं, आपली जी पृथ्वी आहे, ज्या पृथ्वीवरती आपण जीवन जगतोय त्या पृथ्वीला कोणी नेलं होतं, रसातळामध्ये, समुद्रामध्ये बुडवून ठेवलं होतं, हिरण्याक्ष. आणि या हिरण्याक्षला काय केलं होतं, भगवंतांनी त्याचा वध केला होता आणि आपल्या पृथ्वीला वाचवलेलं होतं. आणि त्यानंतर त्याचा भाऊ कोण, हिरण्यकश्यपू, याचा सुद्धा भगवंतांनी वध केलेला होता. आणि त्यानंतर आपण तिसरा भगवंतांचा अवतार बघितला तो म्हणजे श्रीमद नारदजींचा. आणि श्रीमद नारदजींनी, तो नारदजींचा जो अवतार आहे तो शक्तावेश अवतार आहे. कारण भगवंत काय करतात, स्वतः अवतीर्ण होतात आणि भक्तांना शक्ती देतात आणि तो शक्तावेश अवतार असतो. तर हे जे नारद मुनी आहेत त्यांचा महत्व सर्वांना माहिती आहे. कसे आहेत ते, आपल्यासारखे बद्ध आहेत का, नाही, तर ते कसे आहेत, नित्य आहेत. आणि त्यांना कुठेही जाण्याची अनुमती आहे, आपल्याला आहे का, नाही. आणि मग श्रीमद नारदजींनी आपल्याला काय दिलं, पंचरात्रिका विधी दिली. आणि त्याचबरोबर काय दिलं आपल्याला, श्रीमद भागवतम सुद्धा दिलं. ते सर्वांना माहिती असावं. श्रीमद भागवतम कसं दिलं, व्यासदेवांना त्यांनी काय केलं, उपदेश दिला. आणि मग व्यासदेवांनी काय केलं, श्रीमद भागवतम सांगितलं. कोणाला सांगितलं, गणेशजींना. कुठं सांगितलं, बद्रिकाश्रम. ते गाव पण माहितीये, सरस्वती नदीच्या किनारी जे एक गुहा आहे. बरेच जण चारधाम यात्रेला आले होते, त्यांना माहितीये, त्या ठिकाणी जाऊन त्यांनी दर्शन पण घेतलेलं आहे. की आपल्याला ते आता स्मरणात येतं की आपण त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेतलं. कशा पद्धतीने व्यासदेवजींनी गणपतीला ते श्रीमद भागवतम सांगितलं आणि गणपतींनी ते लिहिलं, ती अटी वगैरे सर्वांना माहिती आहे. आणि मग आपल्याला नारद मुनींनी भगवंतांची भक्ती कशी करावी ते पण आपल्याला पंचरात्रिकी विधीमध्ये दिलेलं आहे. बऱ्याच वेळा आपण प्रवचनामध्ये ऐकतो की पंचरात्रिकी विधी ही किती महत्वाची आहे. आणि त्या विधीनुसार जर आपण भगवंतांची सेवा केली तर भगवंत आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होतात. आणि निष्काम कर्म करणे हे एक आपल्याला नारद मुनींनी दिलेलं आहे. आणि आज आपण आजच्या या 9व्या श्लोकामध्ये पाहणार आहोत की चौथा अवतार नर नारायण ऋषींचा. आता या नर नारायण ऋषींचा अवतार कशासाठी झाला, तर आपण श्रीमद भगवद्गीतेमध्ये पाहतो की भगवंत भक्तांच्या कल्याणासाठी आणि धर्म स्थापनेसाठी काय करतात, नेहमी अवतीर्ण होत असतात. म्हणून त्यांचा एक छान श्लोक आहे. कोणता श्लोक आहे माहिती सर्वांना, कोणता आहे, परित्राणाय
साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हा 4थ्या अध्यायातील 8वा श्लोक आहे. तो पण सर्वांचा जवळजवळ पाठच आहे आणि लक्षात पण राहायला असायला हवा आपल्याला. कारण भगवंत ज्या वेळी या पृथ्वीवरती या सृष्टीमध्ये येतात त्यावेळेस त्यांचं कार्य असतं ते नेहमी दुष्टांचा संहार करणं आणि भक्तांचा उद्धार करणं. आणि मग यासाठी भगवंतांनी हा नर नारायण ऋषी अवतार घेतलेला आहे. याच्यामध्ये एक श्लोक येतो तो म्हणजे बहुनी मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुना तान्यहम वेदम सर्वानी न त्वम वेत्थ परंतपहा. भगवंत असंही सांगतात अर्जुनाला की काय सांगतात, तुझा आणि माझा हा काही पहिलाच जन्म नाही, म्हणजे कृष्ण आणि अर्जुन. तर याच्या पाठीमाग आपण कितीतरी जन्म घेतलेले आहेत हे मला ज्ञात आहे परंतु ते तुला ज्ञात नाही. तर या श्लोकाद्वारे भगवंत अर्जुनाला ते समजून सांगतात. आणि मग त्यानंतर मग सत्ययुगातली घटना आहे की सूर्यदेवाचा एक भक्त तो राक्षसच होता परंतु त्याने सूर्यदेवाची खूप कडक तपश्चर्या केली. त्याचं नाव ग्रंथामध्ये काही ठिकाणी महत भाऊ पण आहे आणि काही ठिकाणी दंबोदक पण आहे राक्षस. तर त्याने इतकी कडक तपश्चर्या केली की त्याला अमरत्व हवं होतं म्हणून सूर्यदेवाची त्यांनी तपश्चर्या केली 1000 वर्ष. आणि मग त्या तपस्येनंतर सूर्यदेव प्रसन्न झाले आणि सूर्यदेवाला सांगितलं की मला अमरत्व पाहिजे आहे. सूर्य भगवान म्हणाले अरे मी स्वतः सुद्धा अमर नाही, मला सुद्धा मृत्यू आहे, त्याच्यामुळे मी तुला कुठून अमरत्वाचं वरदान देणार. मग त्याने विचार केला ठीक आहे मला कोणी मारू शकणार नाही असं मी काय करतो मग तुम्ही मला सहस्र कवच द्या. काय द्या? सहस्र कवच, 1000 कवच द्या मला की जे कवच माझी सुरक्षा करतील आणि मी अमर होईल. तो कसा? त्याच्याबरोबर त्यांनी मागितलं की जो व्यक्ती माझं एक कवच तोडेल त्या क्षणी त्याचा मृत्यू होईल. म्हणजे 1000 माणसं तरी मरावे लागतील त्यानंतर मला मृत्यू येईल. त्याचा विचार त्यांनी केला आणि सहस्र कवच हे वरदान सूर्यदेवांना मागून घेतलं. सूर्यदेवांनी नाईलाजाने तथास्तु म्हटलं. आणि मग जसं बाकीचे राक्षस या पृथ्वीवरती आपल्या तपश्चर्याच्या शक्तीने हाहाकार माजवतात तसं या दंपोदकनी काय केलं, पूर्ण पृथ्वीवरती ऋषी मुनींना मार, गायींची हत्या कर, लोकांना त्रास दे हे चालू केलं. आणि मग त्यानंतर सर्व देवी देवता साहजिकच कोणाकडे जाणार? श्री विष्णूंकडे गेले आणि श्री विष्णूंना प्रार्थना केली. मग श्री विष्णू म्हणाले ठीक आहे मी नरनारायण या रूपामध्ये काय होईल, अवतीर्ण होईल. आणि मग त्यानंतर भगवंत बद्रिकाश्रम या ठिकाणी नरनारायण या रूपामध्ये अवतीर्ण होता. तर ते धर्माच्या आणि त्यांची पत्नी, त्याचं नाव शास्त्रामध्ये नाही दिलेलं पण आहे एका ठिकाणी मी वाचलं, तर रुची या दोघांच्या उदरी भगवंत नर आणि नारायण या रूपामध्ये अवतीर्ण होतात. आणि अवतीर्ण झाल्यानंतर ते हे जे बद्रिकाश्रम आहे या ठिकाणी तपश्चर्या करायला बसतात. आणि मग त्यांची जी तपश्चर्या आहे ती खूप तीव्र आहे. तप करायला पाहिजे हे त्यांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. तपश्चर्या करणे म्हणजे काय? आपण प्रत्येक गोष्टीची तपश्चर्या करतो. आपण कोणत्या गोष्टीची तपश्चर्या करतो? एकादशी दिवशी प्रत्येक जण आपण तपश्चर्या करतो ना? कशाची करतो? अन्नधान्य. अन्नापासून आपण स्वतःला थोडं दूर ठेवतो आणि जे एकदल आहे याचा स्वीकार करण्याचा प्रयत्न करतो, किंवा कंदमुळं किंवा फळं किंवा दूध असे पदार्थ घेऊन आपण एकादशी करतो. म्हणजे एकादश कशाची करतो आपण? खरं पाहिलं तर एकादशी आपण कशाची करायला पाहिजे? जिभेने करायला पाहिजे. म्हणजे जिभेने आपण काहीच स्वीकारलं नाही पाहिजे. त्या दिवशी पाणी पण नाही घेतलं पाहिजे. निर्जला एकादश करायला पाहिजे. परंतु ती आपल्याकडून होत नाही. एक श्लोक आहे भगवंतांविषयीचा की ईश्वरः परमः कृष्णः सच्चिदानंद विग्रह अनादिरादि गोविंद सर्व कारण कारणम. कृष्ण भगवंत हे सर्व कारणांचे
कारण आहेत, त्याशिवाय सृष्टीमध्ये काही घडत नाही. आपल्या शरीराविषयी तो श्लोक वेगळ्या पद्धतीने लागू पडतो की जीभ हीच आपल्या कारणाचे कारण आहे. म्हणजे आपण आपल्या जिभेने जर योग्य कर्म केलं तर आपल्याला योग्य फळ भेटेल, आणि आपल्या जिभेने जर योग्य कर्म नाही केलं तर आपल्याला यथोचित फळ भेटू शकतं. म्हणून एकादश करण्यापाठीमाग नियम असा आहे की एकतर मौन पाळावं. त्या दिवशी आपण काय पाळलं पाहिजे? मौन. म्हणजे आपल्याकडून कोणताही अपराध होणार नाही. जप करताना सुद्धा आपला अपराध होणार नाही, नाम अपराध होणार नाही, कोणतेच अपराध होणार नाही, कोणाला आपण अपशब्द बोलणार नाही. मग फक्त जिभेनेच एकादश करायची का? नाही. आपल्याला माहितीये, ग्रंथामध्ये आपल्याला उदाहरण दाखवून दिलेलं आहे की कोणत्या ऋषींनी पूर्ण शरीराने भगवंतांची सेवा केली. अमरीश महाराजांनी. त्यांचं उदाहरण आपण डोळ्यापुढे एकादशी दिवशी तरी ठेवायला हवं. कमीत कमी आपल्या पूर्ण शरीराच्या अवयवांनी आपण भगवंतांची एकादश करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ना की फक्त धान्यापासून वर्ज्य राहून. आणि मग त्यानंतर नरनारायण ऋषींनी तपश्चर्या सुरू केली, आणि त्यांचं तपश्चर्या आता साक्षात ते भगवंतच आहेत, नर आणि नारायण. पुढे सांगितलेलं आहे की नर हे कोण होते? अर्जुन. आणि नारायण हे साक्षात भगवान कृष्ण विष्णू होते. ते जरी दिसायला वेगळे असले तरी ते एकच होते. हेही आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि त्यांचं जे तप आहे, त्यांच्या तपामुळे पूर्ण ब्रह्मांडामध्ये त्यांचं त्या तपाचं तेज, आणि त्याचबरोबर ते तेज स्वर्गामध्ये पोहोचलं, आणि इंद्रजींना भीती वाटायला लागली. त्यांचं आसन डळमळू लागलं, आणि इंद्र म्हटले की अरे हे इतकं तप आहे, आता माझं इंद्रासन जातं की काय? म्हणून त्यांनी काय केलं? त्यांच्या दरबारी असणाऱ्या पूर्ण सर्व अप्सरा, मेनका यांना सांगितलं की तुम्ही काय करा, त्या ऋषींची तपश्चर्या भंग करा, म्हणजे माझं आसन सुरक्षित राहील. आणि मग त्यानंतर त्यांच्या बरोबर कामदेवांना सुद्धा पाठवलेलं होतं. आणि मग ज्यावेळी हे सर्वजण नरनारायण ऋषींजवळ गेले आणि त्यांची तपश्चर्या भंग झाली, त्यावेळेस भगवंत आहेत, भगवंतांनी ओळखलं नरनारायण ऋषींनी की हे आपली तपश्चर्या भंग करण्यासाठी पाठवलेलं आहे. आणि मग कामदेवांनी सांगितलं, इंद्रदेवांनी आम्हाला पाठवलेलं आहे की त्यावेळेस नारायण म्हणाले, श्री विष्णू म्हणाले की अरे माझा उद्देश या ठिकाणी रमण्याचा नाही, इंद्रदेवांना स्वर्गामध्ये रमायचं आहे, इंद्रिय सुख घ्यायचं आहे, परंतु माझा उद्देश आहे तो धर्मस्थापना आहे, भक्तांचं रक्षण आहे. आणि मग इंद्रांना स्वर्ग सुख पाहिजे आहे. आपण पण काय करतो, आपल्याला पण या गोष्टीतून शिकायला असं मिळतं की आपण सुद्धा या पृथ्वीवरती येतोय आणि आपल्या इंद्रियामध्येच रममान होतोय. कोणाला छान चविष्ट पिझ्झा खायला पाहिजे, कोणाला खूप संपत्ती पाहिजे, आणि कोणाला कोणत्या कोणत्या गोष्टीचा भोग घ्यायला पाहिजे ही इच्छा, आणि याच्यामध्येच आपण रमण्याचा प्रयत्न करतो. तर तसं न करता या श्लोकामध्ये सांगितलं आहे की आपण स्वतः शरीर निग्रह केला पाहिजे. शरीर निग्रह करायचं म्हणजे काय? आपल्याला हे मनुष्य जीवन काय मजा करायला दिले का? या ठिकाणी आयुष करून राहायला दिले का? इथल्या संपत्तीचा उपभोग घ्यायचा आणि इथंच रमायचं यासाठी दिले का? श्रील प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात की मनुष्याचं प्रथम कर्तव्य आहे ते म्हणजे शरीर निग्रह करणे, आणि त्यावेळी आपण दिव्यत्वाचा साक्षात्कार करू शकू. आणि मग नरनारायण ऋषी म्हणाले की ह्या ज्या तुमच्या अप्सरा आहेत, ह्या जी मेनका आहे, त्यांचं जे नृत्य आहे, त्यांच्या सौंदर्यावरती त्यांना जो गर्व झालेला आहे, त्यापेक्षाही सुंदर असं भगवंतांनी त्यांच्या उरू भागातून स्पर्श करून एका सुंदर अप्सरेचा अवतार म्हणजे जन्म दिला. तर तिचं नाव उर्वशी, आणि पूर्ण अप्सरा मेनका यांच्यापेक्षाही कितीतरी अप्रतिम सुंदर आणि नृत्यांगना त्या होत्या. आणि मग त्यांना स्वतःला लाजल्यासारखं वाटलं, आणि मग नारायणांनी सांगितलं की हे बघ, तू यांना सुद्धा भेट म्हणून घेऊन जा, आणि कोणाला नेऊन दे? इंद्रदेवांना नेऊन
दे आणि त्यांना आनंदात राहू दे. आणि मग या ठिकाणी आपण समजू शकतो की भगवंत कोणत्याही गोष्टीला, स्वतः भगवंत आहेत परंतु नर नारायण ऋषी अवतारामध्ये आहेत. मग कामिनी कांचन या गोष्टीसाठी भगवंतांनी आपल्या पुढे उदाहरण दर्शविलेलं आहे की आपण आपली आध्यात्मिक साधना करत असताना कोणत्याही कामिनी आणि कांचन अशा गोष्टीला कधीही बळी पडू नये. कितीही सोन्याचा ढीग आपल्या समोर येऊ देत, आपण त्याच्या पाठीमागे लागायचं नाही. कितीही सुंदर अप्सरा आपल्या समोर येऊ देत, आपण त्याच्या पाठीमागे लागायचं नाही. हे भगवंतांनी आपल्याला या ठिकाणी समजून दिलेलं आहे. आणि मग त्यानंतर नर नारायण ऋषींनी जी तपश्चर्या केली आणि या तपश्चर्येमुळं आता नर नारायण ऋषींनी तपश्चर्या कुठे केली? बद्रिकाश्रम या ठिकाणी. आता हे जे बद्रिकाश्रम आहे ते कुठं आहे? हिमालयामध्ये आहे. आणि त्या ठिकाणी अजूनही नर आणि नारायण अशा दोन उंच पर्वत आहेत आणि त्या पर्वतांची जी नाव आहेत ते नर नारायण ऋषींमुळे दिलेली आहेत. आणि बद्रिकाश्रम जवळच हे नर नारायण ऋषींचं काय आहे? तपस्थली आहे. आणि मग त्या ठिकाणी तप का करायचं? बद्रिकाश्रम या ठिकाणीच का जायचं? तर त्या स्थानाची अशी महती आहे की आपण जर त्या ठिकाणी हरे कृष्ण महामंत्राची एक माळ केली तर ती 1000 पटीने वाढते. आणि मग ज्यावेळेस ऋषी मुनींना प्रश्न विचारला होता की तुम्ही तपश्चर्या करण्यासाठी बद्रिकाश्रम या ठिकाणीच का जाता? त्या ठिकाणची जी गंगा आहे त्या ठिकाणीच का जाता? तर ऋषी मुनींनी त्या ठिकाणी उत्तर दिलेलं होतं की त्या ठिकाणच्या वातावरणामध्ये नारायणांचा वास आहे आणि त्या ठिकाणी तपश्चर्या केल्यानंतर आपली तपश्चर्येचं फळ आपल्याला 1000 पटीने मिळतं. आणि या सहस्र कवचाला मारण्यासाठी नर आणि नारायणांनी जी तपश्चर्या केली ती 1000 पटीने वाढत होती. त्याच्यामुळे त्याला मारण्यासाठी त्या ठिकाणाचा आणि तिथल्या वास्तव्याचा त्यांना खूप उपयोग होतो असं ऋषी मुनींनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून बघा, प्रत्येक जण आपण पाहतो आपल्या वैष्णव गौडीय परंपरेतील सुद्धा आपले गुरु हे त्या ठिकाणी जाऊन तपश्चर्या करायचे, कारण त्या स्थानाचं ते महत्व आहे. म्हणून प्रत्येकाने चारधाम यात्रेला गेल्यानंतर त्या ठिकाणी दर्शन घ्यायला जायला पाहिजे. आणि मग या नर नारायण ऋषींनी या दंबोदक याला जे वरदान मिळालेलं आहे त्याच्याशी युद्धाला सुरुवात केली. पण अट काय होती? सूर्यदेवांना ज्यावेळेस वरदान मागितलं त्यावेळेस की माझं एक कवच तोडल्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू होईल. मग सुरुवातीला नर म्हणजेच अर्जुन म्हणजेच नर यांनी त्या दंबोदक वरती प्रहार केला आणि प्रहार केल्यानंतर त्या युद्धानंतर त्याचं एक कवच तुटलं आणि ते कवच तुटल्यानंतर नर काय झाले? मृत्युमुखी पावले, बेशुद्ध पडले. आणि त्याच वेळेला नारायण हे आले आणि त्यांनी यथोचित त्यांच्या साधनेतून मंत्र म्हटल्यामुळं ते नर पुनर्जीवित झाले आणि नर तपश्चर्येला गेले आणि नारायणांनी या दंबोदक विरुद्ध युद्ध केलं. आणि अशा पद्धतीने त्याचे किती 999 कवच तोडले नर आणि नारायणांनी. एक जण युद्ध करायचे, ते मूर्छित पडले की दुसरे ऋषी यायचे, नारायण मूर्छित पडले की नर यायचे आणि नर मूर्छित पडले की नारायण यायचे. या पद्धतीने त्यांनी ते युद्ध केलं. म्हणून त्या स्थानाची ती महती आहे. म्हणून आपण त्या ठिकाणी जाऊन प्रामाणिकपणे काय केलं पाहिजे? आपला हरे कृष्ण महामंत्र म्हटला पाहिजे, ना की कॅमेरा काढून फोटो काढत बसलं पाहिजे. त्या ठिकाणी एक श्लोक पण आहे की भगवंतांचं जे मंदिर आहे बद्रीनाथांचं, एकदा असंच एका साधू महाराजांनी एका तरुण मुलाला विचारलं की अरे तू चारधामला गेला होतास, मग काय पाहिलं तिथं? तो म्हणाला, काय छान दर्शन झालं आणि काय छान शिवजींचं मंदिर होतं. अरे अरे ते बद्रीनाथजींचं विष्णूंचं मंदिर आहे, तो शिवजींचं मंदिर काय म्हणतो? म्हणजे काही गोष्टी आपल्या याच्या बाहेरच्या असतात की आपण जातो कशासाठी? फक्त फोटो काढण्यासाठी, आनंद घेण्यासाठी. तर ती भावना आपण त्या ठिकाणी घेऊन कधीही नाही गेलं पाहिजे.
म्हणून त्यासाठी आधी शास्त्राचं वाचन केलं पाहिजे, आपल्या गुरूंकडून ऐकलं पाहिजे शास्त्रांचं, त्यावेळेस आपल्याला समजतं आणि त्यानंतर आपण यात्रा केली पाहिजे. यात्रेचं ते एक महत्व आहे. आपण आपली फॅमिली कारमध्ये घेऊन जातो आणि असं सहज फिरायला गेल्यासारखं फिरून येतो, पण त्याचं काही फळ आपल्याला मिळत नाही. म्हणून यात्रेत जाताना नेहमी इस्कॉनच्या यात्रेत जायला पाहिजे. कारण त्यामध्ये आपल्याला खरंच आपल्या मनुष्य जीवनाचा नक्की काय आहे उद्देश, तो आपल्याला यात्रेत जाताना कळतो. आणि आपले जे आहेत शिक्षा गुरु, आपले दीक्षा गुरु राधानाथ महाराज हे किती तळमळीने आपल्याला त्या कथा सांगत असतात आणि त्यानंतर आपल्याला धाम हे दिसत असतं, भगवंतांचं दर्शन घडत असतं. तर आपण बरेच जण चारधाम यात्रेला गेलो आणि चारधाम यात्रेला गेल्यानंतर बद्रीनाथ भगवंतांच्या मंदिराच्या बाहेर दोन्हीकडून 2 पायऱ्या आहेत बघा. या ठिकाणी आपण रांगेतून येतो आणि तिकडून पण काही जण रांगेतून येतात आणि वरती दर्शन घेतात भगवंतांचं आणि बाहेर येतो. आणि त्यानंतर बरेच जण काही गरम कुंडामध्ये स्नान करून पण जातात आणि नंतर खाली दर्शनाला पण येतात. त्या ठिकाणी जी भिंत आहे, दोन्ही पायऱ्यांच्या समोरची जी भिंत आहे, त्याच्यावरती एक श्लोक लिहिलाय, बहुनी संती तीर्थानी देवी भूमोर सातले, बदरी सदृश्य तीर्थ न भूतम न भविष्यती. हा श्लोक कुणी कुणी पाहिलाय? हरी बोल. माताजींनी पाहिलाय, खूप छान. मी पाहिला नव्हता, पण मी ज्यावेळेस वाचन करत होतो त्यावेळेस मला हा श्लोक दिसला. त्या भगवंतांचा फोटो पाहत होतो मी मंदिराचा, त्यामध्ये हा श्लोक आहे. तर याचा अर्थ काय की हे जे तीर्थ आहे, ही जी भूमी आहे, या भूमीमध्ये खूप दिव्य आहे आणि ही जी भगवंतांची भूमी आहे ती न भूतो न भविष्यती आहे आणि या ठिकाणी केलेली तपश्चर्या ही 1000 पटीने वाढते. म्हणून त्या ठिकाणी जर आपण पुण्यकर्म केलं तर ते 1000 पटीने वाढतं आणि जर पाप कर्म केलं तर ते सुद्धा 1000 पटीने वाढतं. म्हणून यात्रेमध्ये गेल्यानंतर आपण खूप काळजी घेतली पाहिजे की कोणत्याही भक्ताची आपण निंदा करायला नाही पाहिजे. आणि जर निंदा केली तर ती 1000 पटीने आपल्याला फळ मिळतं चांगलं निंदा केल्यावरती. म्हणून खूप काळजी घेऊया आपण इथून पुढं की यात्रेला गेल्यानंतर कमीत कमी आपण एकमेकांची कधीही निंदा करू नये, त्यांची सेवा करावी परंतु निंदा करू नये, नाही तर आपलं पाप वाढतच जाणार आहे. आणि त्यानंतर मग या सहस्र कवचाचे 9999 नाही का 999 ज्यावेळेस कवच तोडले त्यावेळेस हा दमोदक राक्षस हा घाबरला आणि तो सूर्यदेवाकडे पळत गेला आणि सूर्यदेवाच्या मागे लपून बसला. आणि मग त्यानंतर नर आणि नारायण ऋषींनी सांगितलं की सूर्यदेव, तू जे हे कार्य केलं आहे या कार्याचं तुला नक्कीच फळ मिळेल. आणि मग भगवंतांनी सांगितल्यानंतर मग नंतर शास्त्रामध्ये सांगितलं आहे की 1000 कवच याचे तोडायचे आहेत. एक कवच राहिलेलं आहे या राक्षसाचं, त्याला तो आश्रय दिलेला आहे. आणि मग त्यानंतर पुढील जन्मी हा कोण होईल? कर्ण होईल. आणि नंतर त्या जन्मामध्ये अर्जुनाने काय केलेला आहे? जन्म घेतलेला आहे. भगवंतांनी कृष्ण म्हणून अवतार घेतलेला आहे. आणि त्यानंतर कर्णाचं एक कवच हे दान स्वरूपामध्ये मागून घेतलं गेलं आणि त्यानंतर मग अर्जुनाने काय केलं? या दंबोदक या राक्षसाचा वध केला. म्हणजेच त्या सहस्र कवच राक्षसाचा वध केला. कोणी केला? नर नारायण ऋषींनी, म्हणजेच अर्जुनाने श्रीकृष्णांनी वध केला. म्हणून भगवंत या ठिकाणी सांगतात की परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम, या दुष्टांचा संहार करण्यासाठी आणि भक्तांचा उद्धार करण्यासाठी मी अवतार घेतो. आपण या बद्रिकाश्रम या ठिकाणाची आपण थोडी आणखीन माहिती घेऊया की त्या ठिकाणी एकादशीचा जन्म झालेला आहे. पाठीमागं पण मी बोललो असेल कदाचित की ज्यावेळेस कृष्ण भगवंत या मूर राक्षसाशी युद्ध करून थकले होते आणि ते कोणत्या ठिकाणी गेले? या बद्रिकाश्रम या ठिकाणी गेले आणि त्या गुहेमध्ये ज्यावेळेस आराम करत होते त्यावेळेस तो मूर नावाचा राक्षस भगवंतांच्या मागे मागे आला आणि भगवंत तर विश्राम करतायत
आणि मग त्यांना हा राक्षस त्रास देईल म्हणून भगवंतांच्याच शरीरातून एक दिव्य स्त्री उत्पन्न झाली आणि तिने काय केलं, या मूर नावाच्या राक्षसाचा वध केला. आणि ही जी एकादशी आहे तिचं नाव एकादशी आणि त्या दिवशी ती उत्पन्न झाली म्हणून ती उत्पन्न एकादशी. तर ही एकादशी आपल्याला सर्वांना माहिती असावी की आपली जी गीता जयंती आहे, या गीता जयंतीच्या अगोदर जी ती एकादश आहे ती उत्पन्न एकादशी आहे. आणि या एकादशीचं जर व्रत या बद्रिकाश्रम या ठिकाणी जर आपण केलं तर अनंत अनंत जन्माच्या एकादशी न केल्याचं फळ त्या एका एकादशी दिवशी त्या ठिकाणी केल्यानंतर मिळते. म्हणून जर कोणाला जर आपलं अनंत अनंत जन्माचं पाप जर मिटवायचं असेल तर या उत्पन्न एकादशीला बद्रिकाश्रम या ठिकाणी जाऊन तपश्चर्या केली पाहिजे. एक दिवसाची तर करायची, बघा शक्य होते का. आणि खूप आपले जे संत आहेत, ऋषी आहेत, हे त्या ठिकाणी 6च महिने फक्त आपल्याला त्यांना तपश्चर्यासाठी मिळतात. कारण 6 महिने बर्फ असतो आणि 6 महिनेच फक्त त्या ठिकाणी तपश्चर्या करता येते. म्हणून त्या ठिकाणी सर्वजण जा, फक्त गेल्यानंतर फोटो काढत बसू नका. त्यानंतर ज्यावेळेस नरनारायण यांचं जे युद्ध चालू होतं त्याच वेळेस दक्ष महाराज सुद्धा, दक्ष महाराज कोणाचे पुत्र, ब्रह्मदेवांचे पुत्र, त्यांचं पण एक यज्ञ चालू होता. त्यांनी एक यज्ञ केला होता आणि त्या यज्ञामध्ये दक्ष महाराजांनी सर्वांना बोलवलं, पण कोणाला नाही बोलवलं, शिवजींना नाही बोलवलं. त्याचा राग कोणाला आला, पार्वतींना, सती देवींना आला. आणि मग ज्यावेळेस सती माता राग राग आपल्या माहेरी आल्या आणि जे पाहिलं त्यावेळेस त्यांना खूप क्रोध झाला की माझ्या पतीला बोलवलं नाही. म्हणून त्यांनी काय केलं, आत्मदाह केला. आणि त्याचा राग कोणाला आला, साहजिकच दक्षांचे जावई शिवजींना आला. मग शिवजींनी आपल्या जटेत जठा काढून आपटली आणि त्याच्यातून एक भयंकर राक्षस उत्पन्न झाला. आणि मग त्याने काय केलं, त्याचा त्रिशूळ हा दक्षावरती सोडला आणि त्या प्रहाराने दक्षाचं मस्तक बाजूला झालं. आणि तो त्रिशूळ थांबला का, नाही, तो त्रिशूळ तसाच गेला बद्रिकाश्रमाकडे. आणि ज्या ठिकाणी नरनारायण ऋषी तपश्चर्या करत होते त्यावेळी तो त्रिशूळ नारायणांच्या छातीवरती लागला. परंतु त्याचा प्रहार कमीच असल्यामुळं नारायणांना काही झालं नाही. परंतु नारायणांची ज्यावेळेस तपश्चर्या भंग झाली त्यावेळेस त्यांनी पाहिलं की अरे हा त्रिशूळ तर शिवजींचा आहे. आणि मग ते कुठे गेले, दोघे जण शिवजींकडे गेले आणि मग शिवजींबरोबर त्यांचं युद्ध झालं. ते युद्ध हजारो वर्ष सुरू होतं. कारण नर नारायण आहेत, विष्णू आहेत साक्षात आणि शिवजी आहेत, मागे हटायला तयार नाहीत. आणि मग ब्रह्माजींचं प्राकट्यीकरण झालं त्या ठिकाणी. ब्रह्माजींनी सांगितलं जर तुमचं हे युद्ध असंच राहिलं तर या पूर्ण सृष्टीवरती हाहाकार माजेल. आणि त्यानंतर मग त्यांचं ते युद्ध थांबलं. तो एक त्या ठिकाणी पास टाइम आहे. आणि म्हणून नारायणांचं नाव हे इतकं महत्वाचं आहे, इतकं महत्वाचं आहे की आपण पाहतो सर्वांच्या तोंडी आणि ध्यानी ती कथा आहे. कोणती कथा आहे, अजामिळ. अजामिळ हा ब्राह्मण होता, पण काही प्रलोभनांमुळे त्याचं ब्राह्मणत्व संपुष्टात आलं आणि त्यांनी काय केलं, चांगले वागणं चालू ठेवलं का, नाही, त्याचं पतन झालं. आणि त्यानंतर मग त्याला अनेक मुलं झाली. त्याच्यापैकी शेवटच्या मुलाचं नाव त्यांनी नारायण ठेवलं. का नारायण ठेवलं असेल सांगा बरं. कारण ती त्याची सुकृती होती. त्याने जे त्याच्या वडिलांकडून लहानपणापासून जे काही घेतलेलं होतं त्याच्यामुळे त्याच्या मुखातून आपल्या मुलाचं नाव नारायण ठेवावं असं वाटलं. मग आपलं पण तसंच आहे. आपण आपल्या आयुष्यामध्ये जर लहानपणापासून जर चांगलं कार्य केलं तर पुढे जाऊन किंवा मृत्यू समयी आपण एखादं चांगलं कार्य करू शकू. किंवा बद्रिकाश्रम या ठिकाणी ज्यावेळेस त्या ठिकाणी तपश्चर्या तर करतातच करतात, परंतु आपली एक मन आहे बघा की आपल्याला कुठं मोक्ष मिळतो, काशी या ठिकाणी. म्हणून आपण या ठिकाणी
जरी व्यवहार करत असलो तरी आपल्याला वाटतं आपला मृत्यू कुठं व्हावा, काशीमध्ये व्हावा. का? त्याचं कारण आहे. काय करतात शिवजी? आपल्या कानामध्ये श्रीराम हा मंत्र म्हणतात. कारण शिवजी हे सदैव श्रीरामांचा जप करत असतात, भगवंतांचा, श्रीकृष्णांचा जप करत असतात. मग त्या ठिकाणी शिवजी आपल्या कानामध्ये येऊन मंत्र म्हणतात, भले आपण त्या ठिकाणी कोण्यामध्ये का असं. आणि मग ते कार्य आपल्याकडून व्हावं म्हणून आपण म्हणतो मला काय करायचंय, काशीमध्ये जाऊन देह सोडायचा आहे. त्याच पद्धतीने आपण लहानपणापासून जर योग्य कार्य केलं तर आपल्या मुखातून श्रीराम, श्रीकृष्ण किंवा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे हा मंत्र बाहेर पडेल. कधी? ज्यावेळेस आपण भगवंतांचं लहानपणापासून कार्य करत असो, भगवंतांची वर्शिप करत असो, भगवंतांचं नामस्मरण करत असो, भगवंतांच्या मंदिराची स्वच्छता करत असो, भगवंतांचा लावलेला भोग प्रसाद म्हणून स्वीकारत असो, तेव्हा तरच आपल्याकडून ते कार्य घडेल. म्हणून आपल्याला ते लहानपणापासूनच करायला पाहिजे. पण आता आपलं तर लहानपण गेलेलं आहे, आता राहिले काय, थोडं राहिले. आता कसं करायचं? भक्तांच्या संगात या. प्रभुपादजींनी आपल्याला इतका चांगला संघ दिलाय, इस्कॉन स्थापन करून दिले. काय तपश्चर्या श्रील प्रभुपादजींची आपण पाहतोय. त्यांनी संसाराचा पण त्याग केला, गुरूंचा आदेश पाळला, अमेरिकेमध्ये गेले, जिथं आपली भाषा नाही, तिथं जे आपल्याला स्वीकारत नाहीत अशा ठिकाणी, आणि अशा ठिकाणी जाऊन फक्त थोडे लक्ष्मी पैसा जवळ असताना फक्त ग्रंथ घेऊन गेले, ते पण थोडे, आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी प्रचार केला. किती मोठी तपश्चर्या आहे. आपल्याला सदा आपलं घर सोडावं असं वाटत नाही. चांगलं घर आहे, मोडखडीला आलं असलं तरी ते माझं चांगलंच घर आहे म्हणून आपण ते घर सोडत नाही. बघा ना, आपण आपल्या घरावरती किती आसक्त असतो. भगवंतांनी आपल्याला खूप छान गाडी दिली. कोणती गाडी दिली? शरीराची गाडी दिली. आणि त्या शरीराच्या गाडीला एक साधू महाराज एका माताजींचं निरीक्षण करत होते. त्या माताजी स्वतःला नटवण्यासाठी तासनतास वेळ वाया घालवत होत्या. दररोज, एक दिवसाची गोष्ट नाही, दररोज. का? मला कुणीतरी सुंदर म्हणावं, माझी कुणीतरी वाहवा करावी यासाठी. परंतु त्यांना, त्या माताजींना विचारलं की तुम्ही जप किती करता? तेव्हा काय जप करायला वेळच नाही मिळत. आणि या मात्र रोज तासनतास त्यांच्या गाडीला नटवण्यासाठी वेळ वाया घालवत असत. हे माताजींचंच नाही, आपलं पण आहे, प्रभूजींचं पण आहे. आपण सुद्धा आपल्या गाडीला चांगलं ठेवण्यासाठी खूप अनावश्यक कष्ट करतो, खूप कष्ट करतो. जरी संपत्ती भरपूर असली तरी मार्केटिंग करीन किंवा आणखीन काही करीन, खरेदी विक्रीच्या ह्याच्यामध्ये जाईल. मान्य आहे, लक्ष्मी मिळवली पाहिजे, पण अनावश्यक कष्ट करून भक्तीला सोडून करणं हे मात्र शास्त्राला मान्य नाही. म्हणून जी आपल्याला भगवंतांनी गाडी दिली आहे त्या गाडीचा योग्य उपयोग आपण करायला पाहिजे. आणि मग त्यासाठी आपण अजन्मेचं उदाहरण डोळ्यापुढे ठेवायला हवं की त्याने आपल्या मुलाचं नाव नारायण ठेवलं, आणि नारायण नावामध्ये इतकी शक्ती आहे की ज्यावेळी आपण नारायण म्हणतो, हरे कृष्ण मंत्र म्हणतो, भगवंतांचं नामस्मरण करतो, त्यावेळेस भगवंत आपली काळजी घेतात. कशी काळजी घेतात? भगवद्गीता कोर्समध्ये सर्वांना ती गोष्ट सांगितलेली आहे आणि माहिती पण आहे. आपण कोण आहोत? एका श्रीमंत वडिलांचा हरवलेला मुलगा आहे. श्रीमंत वडिलांचा हरवलेला विना संस्कारी मुलगा आहे. पुढे आणखी एक शब्द, काय विना संस्कारी? या बद्ध युगामध्ये आल्यानंतर आपल्यावरती जे संस्कार होतात, या मायादेवीचं जे आक्रमण होतं, त्याच्यामुळे आपण विना संस्कारी होतो. पण अगोदर आपण कसे होतो? संस्कारी होतो. आणि मग जर आपल्याला आपल्या वडिलांकडे जायचं असेल तर भगवंत श्रील प्रभुपादजी या श्लोकानुसार तात्पर्यामध्ये काय म्हणतात बघा, भगवंत मंदमती लोकांवरती फार दयाळू आहे. आणि भगवंत मंदमती लोकांवरती फार दयाळू आहेत म्हणजे आपण मंदमतीच राहायचं का? मूर्खपणे राहायचं का? नाहीये. भक्त बडा चतुर, भक्त हा चतुर असायला हवा. परंतु कशाविषयी? भगवंतांचं ज्ञान आणि विज्ञान समजून घेण्यासाठी.
अमोल शिंदे प्रभूजींनी पण काल खूप छान ज्ञान विज्ञान याविषयी आपल्याला प्रवचन दिलं. तर ते आपण ज्ञान विज्ञान भगवंतांचं समजून घेतलंच पाहिजे. भगवंत कोण आहे, त्यांचं कार्य, त्यांचे अवतार, आणि हा जो स्कंद आहे या स्कंदामधील जो 3रा अध्याय आहे तो भगवंतांच्या अवताराविषयीच आहे, ते आपण समजून घेतलं पाहिजे. आणि भगवंत या मंदमती लोकांवरती फार दयाळू असून ते त्यांच्यासाठी संदेश ठेवून जातात. कोणता संदेश ठेवून जातात भगवंत? हा संदेश आहे श्रीमद भगवत गीता. आणि हा संदेश ठेवून गेले म्हणजे काय असाच ऍज इट इज कपाटात ठेवण्यासाठी ठेवून गेले का? नाही. आता भगवद्गीतेचं नावच आहे जशी आहे तशी. म्हणून आपण काय केलं पाहिजे? श्रीमद भगवद्गीतेचं काय केलं पाहिजे? फक्त पारायण केलं पाहिजे, वाचलं नाही पाहिजे, लक्षात नाही ठेवलं पाहिजे, श्लोक जगण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे. बरोबर ना? का जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे? श्रील प्रभुपादजी सांगतात तुमची भगवद्गीता पाठ नसली तरी चालेल, आखी वाचली नाही तरी चालेल, पण भगवद्गीतेतला एक श्लोक, एक ओळ जरी जगण्याचा प्रयत्न केला तरी तुमचं जीवन सार्थकी लागणार आहे. आणि त्यानंतर भगवंत पुढे सांगतात की मी माझे सुपात्र प्रतिनिधी पाठवतो. भगवंत जरी निघून गेले, ग्रंथरूपाने जरी ते या ठिकाणी असले तरी श्रील प्रभुपादजींसारख्या सुपात्र व्यक्तींना ते आपल्या कल्याणासाठी या ठिकाणी पाठवतात. आणि श्री चैतन्य महाप्रभू जे नवद्वीप मध्ये प्रकटले त्यांनीही या पूर्ण सृष्टीवरती काय केलेलं आहे? हरिनामाची लाट आणलेली आहे. आणि ती लाट आज आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. मग त्या लाटेमध्ये गटांगळ्या खायच्या का बुडून मरायचं ते आपण ठरवलं पाहिजे. कारण खूप हरिनाम घेतला पाहिजे, खूप हरिनाम घेतला पाहिजे. कलियुगाचं काय आहे महत्व? हरिनाम. त्यामुळे भगवंतांचा जे आपल्याला श्रील प्रभुपादजींनी आपल्या तोंडापर्यंत आणून ठेवले, फक्त आपल्याला गिळायचं आहे. ते पण आपण गिळवत नाही. आपल्याला हरिनाम करायला गेले की आपलं दुसरीकडे लक्ष जातं, नाही का? याच्यामध्ये आपण अडकून पडतो. मग या पद्धतीने नर नारायण यांची कथा ही बद्रिकाश्रमी त्यांनी कशी उपासना केली त्याच्यातून त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आपण काय केलं पाहिजे? तप केला पाहिजे. थोडं पटपट घेतो, भरपूर आहे प्रभू थांबू. ब्रह्माजींचं तप हे आपण पाहिलं. त्यानंतर आपल्याला शास्त्रामध्ये नेहमी सांगितलं जातं की प्रल्हाद महाराजांनी कशा पद्धतीने तप केला. वडिलांनी किती त्रास दिला तरी त्यांनी त्यांची तपश्चर्या सोडली नाही, भगवंतांचीच पूजा केली आणि भगवंतांचाच प्रचार केला. ध्रुव महाराजांनी सुद्धा खूप तप केलं आणि त्यांनी भगवंतांना प्रसन्न केलं. त्याचबरोबर परीक्षित महाराजांनी सुद्धा खूप तप केलेलं आहे. फक्त 7 दिवस 7 रात्र अन्न पाण्याविना श्रीमद भागवताचं श्रवण केलं. माझ्यासारख्याला 1 तासभर दर रविवारी श्रवण करणं खूप कठीण जातं. आणि महाप्रभूंनी तर 24व्या वर्षी काय केला? संन्यास स्वीकारला. कोणासाठी? पतित जीवांच्या उद्धारासाठी. आणि श्रीरामांनी सुद्धा 14 वर्षाचं तप केलं आणि आपला राजसिंहासन सोडलं, चांगलं जगणं सोडलं आणि तप केलं. जमिनीवरती झोपले, फळ आणि कंदमुळे खाल्ली. मग असं तप तर आपल्याला सध्या नाही ना, नाहीच आहे. त्याच्यामुळे आपण भक्तीमध्ये स्वतःला खूप झोकून दिलं पाहिजे. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा, माझ्या वतीने उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. नाहीतर नंतर बोलायला पाहिजे आपल्याला सांगितलं. हरे कृष्ण. ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की, अनंत कोटी वैष्णव वृंद की. हरे कृष्ण.